समाजसेविका आशाताई देवार्डे आणि शीतल देवार्डे या दाम्पत्यानं गडिंग्लज नगरपालिकेला त्यांनी दिलेल्या या पार कट्ट्या संबंधीचं निवेदनाचं डिजिटल या ठिकाणी लावलेलं आहे आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जय श्रीराम। काल जे 6 नंबर वार्डातनं आरोप करण्यात आले त्या आरोपाचं उत्तर द्यायसाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। जे आमचं नगरपालिकेचं घर म्हणतात किंवा काचेचा बंगला म्हणतात, त्या काचेच्या बंगल्यावर आता खरोखर तुम्ही दगड मारून बघावा, आवाज कसा निघतो तेही बघावं। कारण हे आम्ही शासकीय नियमानुसार घर खरेदी केलेलं आहे, हे आमच्या मालकी हक्काचं झालेलं आहे। 2022 ला आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं आहे। ह्याच घरात माझ्या मुश्रीफ साहेब 2दा आले होते, 2दा आमदारकी झाली, 2दा नगरपालिका निवडणूक लढवण्यात आले। कित्येक वेळा ह्या काचेच्या घरात, सरकारी जागेच्या घरात ह्याच नगरसेवकांनी कित्येक वेळा मीटिंगा बसवल्या, कित्येक वेळा तिथे कार्यक्रमांचे नियोजन झालं। आणि आता हेच घर त्यांच्या डोळ्यात टोचत असेल तर मी त्यांना आव्हान करते, हे घर त्यांनी काढून टाकवावं। मी माझा संसार ह्या कट्ट्यावर मांडायला तयार आहे। जनतेसाठी मी आज माझा संसार या कट्ट्यावर मांडायला का तयार आहे की इथनं पुढे जनतेच्या पैशाचा गैरवापर होत असेल तर मी अजिबात शांत बसणार नाही, आंदोलन होतच राहणार। त्यासाठी माझं घरावर नांगर फिरली तरी चालेल। जे मी निवेदन दिलेलं आहे पार कट्ट्यासाठी, निवेदन देण्याचं कारण काय होतं की गडिंग्लज गारगोटी हा रस्ता होणार आहे नवीन कॉन्क्रीटचा, त्याच्यामध्ये हा रस्ता करत असताना ते आपलं सुशोभीकरणाचं काम जमीन लेवल खालीवर होऊ शकतंय, म्हणून आम्ही फक्त निवेदन काय दिलं होतं की ते तात्पुरत थांबावं आणि त्याच्यानंतर ते रस्ता पूर्ण झाल्यानंतर ते करावं। ते तुमचा निधी किती आहे आणि काय किती आहे आम्ही कधी विचारलेलं नाही। आमचे मित्र असणारे आमची घर आमची काचेची समजून, आमची नगरपालिकेची घरं समजून किंवा तुमची सरकारी जागा समजून असं म्हणणारे आणि आमच्यावरती फक्त हे करून जनतेला दिशाभूल करणारे जे पदाधिकारी असतील किंवा काय असतील, ह्या लोकांनी फक्त निवेदन आमचं वाचलं नसेल बहुतेक, आणि त्या निवेदनामुळं न वाचता लोकांची दिशाभूल करायचं काम जे त्यांनी केले ते कुठेतरी थांबावं। म्हणून आम्ही आज ही परत एकदा बाईट ह्या गोष्टीसाठी देतोय की आमचं वैयक्तिक काही म्हणणं नाही की ते पारगड पडावं किंवा ते झाड जावावं, रस्त्यामध्ये जावावं। तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्या बातमीत आम्ही इथं हे केलेलं आहे, शेकडो वर्षापासून असलेले वडाचे झाड असून त्या भक्तिभावाने पूजार्चा केली जाते, त्यामुळे सुशोभीकरणाचे काम करते वेळी त्याला बाधा येऊ नये असेच वरील ठिकाणचे काम रस्ता रुंदीकरणापूर्वी झाले, त्याला बाधा येण्याची हे सांगण्याचे यासाठी आम्ही आता हा डिजिटल बोर्ड लावलाय। काही लोकांना जर माहित नसेल तर त्यांनी इथं येऊन जागेवरून त्या बोर्डाचं वाचन करावं, काय समजावं, आम्हाला चुकीचं समजून आणि आम्हाला चुकीचं ठरवून जी दिशाभूल जनतेची करणारे जे आपल्या नगरीचे आपल्या वार्डाचे नगरसेवक जे आहेत काय, त्यांनी हे कोणाच्याही घरावर किंवा कोणाच्याही ह्याच्यावर न हे करता त्याचं हे करावं। आणि समजा जर आमचं घर जाणारं असेल तर काही आमची हरकत नाही आहे, पण घर जाणार आहे माहिती असून जर मग त्या ओपन जिमचं जे काम चालू आहे तिथं प्लेविंग बॉक्स घालण्याचं काम चालू आहे, जर आमचं घर जाणार असलं तर तेही जाणार आहे, पण त्याच्यासाठी का खर्च करायचा असं शिकणे नागरिक म्हणून आम्ही विचारायचं गरजेचं आहे। आमच्या भाजप पक्षानं किंवा आम्ही आमच्या ह्या निवेदनामुळे जे काय तुम्हाला जे वाईट वाटलं ते कशामुळे वाईट वाटलं असेल की आज तुम्ही 13,52,000चं काम मुश्रीफ साहेबांना घेऊन इथे येऊन सुशोभीकरण करण्यासाठी आतिषबाजी करून उद्घाटन केलाय आणि ते काम कॅन्सल करून आज फक्त पार कट्टा केलाय। भले त्या गोष्टीला 3,85,000 खर्च दाखवून तुम्ही ते काम केलाय आणि ते अशी दिशाभूल करण्यापेक्षा ते तुम्ही डिजिटल बोर्ड लावायला पाहिजे होतं की ते कॅन्सल काम होऊन फक्त पार कट्ट्याचंच काम आम्ही करावलं आणि एवढंच इस्टिमेट आहे। हे जर तिथं जर लावलं असतं तर ही एवढी बातमी आणि हे गाजावाजा झाला नसता आणि लोकांची दिशाभूल झाली नसती। हे काम करत असताना किंवा रस्ता रुंदी करत असताना ते झाड जावावं अशी आमची इच्छा नाही आहे आणि जर शासनानं किंवा रस्त्याच्या ह्याच्यात जात असतील तर तिथं आम्ही झाड वाचवण्यासाठी आम्ही परत येऊन आंदोलन करणार। इथं झाड वाचावं, पूजार्चा व्हावी आणि आम्ही गेले कित्येक वर्षी ते 100 शेकडो वर्षाचं झाड आहे ते आमच्या गल्लीत जिवंत राहावं। हे फक्त ज्यांना आमची घरं काढायची आहेत त्यांना इशारा आहे। जर गोरगरिबांवरनं अन्याय होत असतील तर ह्याच्यासाठी मी खरोखर
6 नंबर वार्डातल्या जनतेची शपथ घेऊन सांगते, माझा संसार हा ह्या कट्ट्यावरच मांडला जाईल. त्यावेळेला मी विचारीन, घर देता का कुणी मला घर देता. गर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज. माझा संसार हा ह्या कट्ट्यावरच मांडला जाईल. ह्या कट्ट्यावरच मांडला जाईल. ह्या कट्ट्यावरच मांडला जाईल.